समिती स्थापन करण्यात आली आणि ही पेंडिंग इन्क्वायरी असताना सुद्धा ते स्पेशल आयजी हेडक्वार्टर्स आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडे नागपूर, नाशिक, कोल्हापूर हे सगळेच्या सगळे कारागृह त्यांच्याकडे. आत्ताच्या घटकेला मला मिळालेल्या माहितीनुसार कराडला सुद्धा जे समर्थन दिलं जाते ते थँक्स टू मिस्टर सुपेकर आहे. आणि आता मी तुमच्या पुढे एक अतिशय महत्वाचा ऑडिओ हा तुमच्या पुढे प्ले करणार आहे. ही जी चर्चा आहे ही जो 500 कोटीचा स्कॅम सुपेकरांनी केला त्याच्यात माझं नाव वगळून दुसऱ्या 2 पोलिसांचं नाव घाल आणि त्याच्यात जे एडीजी प्रशांत बुर्डे आणि एडीजी अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल आणि तुला जे हवं ते मी देईन असं सुपेकर म्हणताना ऐकू येते. ही व्हिडिओ क्लिप मी ताबडतोब सीएम ऑफिसकडे दिली आहे कारण गृह मंत्रालयाकडे ते देणं गरजेचं होतं. तर काल दुपारी मी ती त्यांच्याकडे दिली, काल रात्री मी ती सीएम कडे पाठवली आणि श्रीखर परदेशी यांच्याकडे सुद्धा ही मी माहिती पोहोचवलेली आहे. तर ही आत्ताच्या घटकेला जरी अनव्हेरीफाईड क्लिप असली तरी ही ती व्हेरीफाय करणं हे सरकारच्या हातात आहे आणि जे माझ्याकडे आहे ते मी फक्त मांडण्याचं काम करतेय आणि याचा तपास ताबडतोब झाला पाहिजे. आणि हे तपास होईपर्यंत जसं मी म्हटलं की हगवणे कुटुंबाला ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. कारण वैष्णवीचा जो मृत्यू झाला त्याच्या आधी जे मयुरीची मारहाण झाली, मयुरीला पण जो त्रास झाला, हे सगळं करण्याची ताकद त्या हगवणे कुटुंबाकडे याच सुपेकरांमुळे आली. तर आता मी तुम्हाला ती क्लिप ऐकून दाखवते म्हणजे पोलीस किती मॅन्युप्युलेटिव्ह आहेत, कसे ते सगळे अहवाल सुद्धा बदलण्याचं काम करतात ते तुम्हाला ऐकू येईल. हॅलो साहेब. हॅलो साहेब बोला की. हॅलो साहेब बोला ना, फोन केला. हो काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून? हे मीटिंग चालू आहे साहेबांची आज. मी बोललोय त्यांना थांब म्हटलं मला. नाही नाही त्याच्यात माझं नाव कशाला टाकतो? ते बंद होतं. त्याच्यात माझं नाव कशाला टाकता तुम्ही कारण नसताना? तुमच्या नावाचा काही संबंध आहे त्याच्यात? ऐका ना, मी साहेबांना बोललो नाही अजून काय, म्हणजे फक्त सांगितलं असा फोन आला होता म्हणून साहेबांनी मला 5 मिनिट थांबायला सांगितलं. अरे पण कसं आहे, सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना, विनाकारण आमचं नाव कशाला नाही करतात. बरोबर आहे साहेब, हे सगळं मला कळतं पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय. अरे पण ते निवेदन बनवताना त्याच्यावेळी तुम्ही सांगायला पाहिजे ना यांचं नाव नाही का. मी बोलतो साहेबांना, तुम्हाला फोन जोडून देतो पात्र. नाही नाही, निवेदन म्हणजे लेखी आहे का तोंडी आहे? सगळं लेखी तोंडी सगळंच आहे. मग त्यात माझं नाव कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये? निवेदनामध्ये मी सांगतो साहेबांना, तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून. कट मारते. निवेदन कट दुसरं तयार करा ना, माझं नाव घेऊ नका. साहेबांचा त्याचा विषय ना. बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना. त्यांना म्हणून साहेब प्रश्न नाही, तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय का रेस्टॉरंटचा पण विषय घ्यायचा? काय काय विषय घेतला? काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं नाहीये, ते आताच निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझरतं सगळं, त्यात तुमचं नाव दिसलं मला. नाही नाही, रेशनिंगचं पण आहेत का व्यापारी त्याच्यामध्ये? कॅन्टीन आहे, रेशन आहे, जीएमच्या खरेदी तुमचं सगळं आहे. एक काम करा त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये आता ऐका साहेबांनी माझं नाव तुम्हाला काय फायदा होईल साहेब? मला काय फायदा होईल साहेब? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%. ठीक आहे, मी बोलतो साहेब. शेट्टी साहेबांना ठीक आहे. आणि एडीचे नवीन आलेले त्यांना भेटायला या म्हणून विषय करून टाकून चर्चा करू. हे आहेत जलिंदर सुपेकर, जे आत्ताच्या घटकेला सगळी कारागृह महाराष्ट्रातली जी बहुतेक मोठी कारागृह आहेत ती यांच्या हातात आहेत. आणि काही काळानंतर आता मला वाटतं हे हगवणे कुटुंब सुद्धा जर जेलमध्ये गेलं ते सुद्धा यांच्या सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी VVIP ट्रीटमेंट दिली जाईल. तर माझं असं निवेदन आहे की आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ही इन्क्वायरी पेंडिंग आहे तोपर्यंत यांना या सगळ्या कर्तव्यातनं बाहेर करण्यात यावं अशी विनंती मी
सीएमना केली आहे आणि सीएम ऑफिसकडे पण केलेली आहे. हे दाखवणं मी माझं कर्तव्य समजते, म्हणून मी ते दाखवलंय. कारण तिथे जर ते दाबलं गेलं तर जनतेपुढे हकीकत आली पाहिजे, म्हणून मी आता हे जे क्लिप आहे ती प्ले केलेली आहे. धन्यवाद. तर हे सगळं प्रकरण एकंदरीतच किती गंभीर वाटतंय, कारण ही ऑडिओ क्लिप जो आहे तो आता नवा आणि एक पुरावा आणि याचे साठलोटा सगळ्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतात. मोठे मासे सुद्धा सरकारने शोधायला हवे असं वाटतं. नाही, नक्कीच. जसं आपण म्हणतोय की निलेश चव्हाणला पकडलं का, तर तो बाळ घेऊन गेला. ते या कुटुंबाला ही जी ताकद मिळाली, जी लढण्याची, म्हणजे या सगळ्यांचा छळ करण्याची ताकद का मिळाली, कारण त्यांच्या मागे एका मोठ्या मेहुण्याचं नाव होतं, जे नाव जलिंदर सुपेकर यांचं होतं. आणि जर काल ते म्हणाले की माझा त्याच्याशी संबंध नाही, माझे ते दूरचे नातलग आहेत, तर दूरचे नातलग असते तर रोज त्यांचं नाव घरात घेतलं गेलं नसतं. त्यांनी जी मदत केली, जसं मी म्हटलं की हे हगवणे कुटुंब मागे जेव्हा मयुरीला मारहाण झाली तेव्हा सुद्धा हे फरार होते. फरार असताना करिश्मानी येऊन FIR करून पुन्हा ती फरार होती. या मागे हे सगळं जे होतं, पोलिसांची जी मदत होती ती कोणामुळे होती, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. आत्ताच्या घटनेला 6-7 दिवस हे जे कुटुंबातले 2 व्यक्ती फरार होते ते कोणाच्या संपर्कात होते, कोणी त्यांना फरार व्हायला सांगितलं, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि जसं मी म्हटलं, या सुपेकरांविरुद्ध 1, 2, 3, 4 गोष्टी पेंडिंग असताना आत्ताची ही ऑडिओ क्लिप ही जी बाहेर दाखवतीये की माझं नाव वगळून तुम्ही अमिताभ गुप्ता आणि ADG प्रशांत बुर्डे यांचं नाव घाला म्हणणारे जे अधिकारी आहेत, अशा मॅन्युप्युलेटिव्ह अधिकाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई झाली पाहिजे असं मी गृह मंत्रालयाला विनंती करते. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आलाय, म्हणजे पोलीस रिमांड कॉपी हत्येचा संशय बाळगला आणि त्याच्यामध्ये तिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचं किंवा हत्या केल्याचा एक संशय आलेला आहे. बिलकुल. पहिल्या दिवशीपासून मला वैष्णवीचे वडील तेच म्हणतायत की ही आत्महत्या नाहीये, हिचा घात झालाय. प्रत्येक वेळेस त्यांचं तेच म्हणणं होतं. आणि माझ्याकडे जे आलेले फोटोग्राफ्स होते आणि जी पोलिसांची जी पहिले होते फाइंडिंग्स आणि मेडिकल रिपोर्टचे ते सगळे जे आले होते, त्याच्यापैकी एका फोटोमध्ये 3 भोकं होती तिच्या शरीरावर. ती देखील मी ट्विट केली होती आणि संशय व्यक्त केला होता की ही आत्महत्या नाही, कदाचित घात झालाय. आणि तेच आता रिमांड कॉपीमध्ये स्पष्टपणे आलेले. शशांक हगवणे, सुनील हगवणे, निलेश चव्हाण तिघांकडे सुद्धा बंदुकीचा परवाना होता. त्यामुळे या तिघांना नेमका हा बंदुकीचा परवाना कसा काय दिला, कारण का बीड नंतर पुण्यात अशा पद्धतीने ही परवानगी. मी आताच जसं म्हटलं की या तिघांनाही परवाने माझ्या माहितीप्रमाणे आणि अतिशय चांगल्या सोर्सेसमधनं मला माहिती मिळाली की फक्त निलेश चव्हाणलाच सुपेकरांनी नाही तर शशांक आणि सुशीलला बंदुकीचा परवाना हा सुपेकरांनी दिला होता. आणि ही माहिती आता मी CP ऑफिसमधनं सकाळीच मागवली आहे. आत्ता ती मला मिळाली की ती पण मी माध्यमांकडे देईन. पण याचा अर्थ, कारण गन लावली, दहशत निर्माण केली की लोक घाबरतात आणि म्हणूनच अवास्तव गन्स कोणालाही देण्यात येऊ नये. पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी, ती सुपेकरांनी त्यांना दिली. म्हणजे यांचा रोल आता हे दोघं तरी आपण समजू शकतो की बाचे होते, पण निलेश चव्हाण जो त्या घरातला जवळचा होता त्याला पण जर लायसन्स दिलं असेल तर आपण काय अँगलनी म्हणू शकतो की सुपेकर या कुटुंबाच्या जवळचे नव्हते. त्यामुळे ते जे बोलतायत आणि जे सत्य आहे ते फार फार वेगळं आहे असं मला मांडायचंय. सुपेकरांच्या बाबतीत तुम्ही एव्हिडन्स असं म्हणतात की CM ना दिलेला आहे.